सावधान सावधान सावधान, बीडच्या मातीतील तोच रांगडा उत्साह, तीच 90 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आणि तोच अंगावर गुलाल उडवणारा जल्लोष, जिथे धुलीवंदन रंगाने नाही तर जावई बापूंच्या शोधाने साजरे होते. सहजासहजी हाती न लागणाऱ्या जावयाला शोधून काढले जाते आणि मग सुरू होतो विडा गावचा तो जगप्रसिद्ध राजेशाही सोहळा, गाढवावरची मिरवणूक. अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या केज तालुक्यातील विडा गावात यंदाही ही परंपरा मोठ्या दिमाखात पार पाडली. सुमारे 9 दशकांपूर्वी गावचे माणकरी अनंतराव देशमुख यांनी थट्टा मस्करीतून सुरू केलेला हा उपक्रम आज विडा गावची जागतिक ओळख बनलाय. धुलीवंदनाच्या काही दिवस आधीपासूनच अख्खं गाव मिशन जावईवर असतं. जावई बापू सासरच्या मंडळींच्या तावडीत सापडू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करतात, पण विड्याच्या तरुणांच्या नजरेतून सुटणं अशक्य. यंदा हा ऐतिहासिक मान मिळाला तो शिवाजी गालफाडे या जावयाला. ढोल ताशांच्या कडकडाट आणि गुलालांच्या रंगात आबालवृद्धांच्या अलोट उत्साहात शिवाजीरावांची गाढवावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याची मंगलमय सुरुवात स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विडा गावची ही परंपरा म्हणजे केवळ मस्करी नाही, तर तो आहे सासर आणि जावई यांच्यातील अतूट प्रेमाचा एक सोहळा. जावाई पकडण्यासाठी भरपूर कसरत करावी लागली. या ठिकाणी गावातील सर्व तरुण मंडळी गेल्या 15 दिवसापासून अथक परिश्रम घेत होते, तरी बाहेरचा जावाई आम्हाला सापडलाच नाही. आणि त्यामुळं आम्हाला गावातीलच जे जावई आहेत गालफाडे यांना आम्हाला पकडावं लागलं. आणि जावायला आम्ही पेहराव असा आहेर घेतलेला आहे, कपड्याचा आहेर त्यांना घेतलेला आहे, त्यामुळं तेही खुश झाले. अंगठी दिली जाते अशी आहे? नाही, आता अंगठीची जी प्रथा आहे ती पाठीमागच्या काळामध्ये होती, पण आता सध्या सोन्याचे भाव मागच्या वर्षी जावायला जे त्यांची सासरकडील मंडळी असतील ते देतात, पण या वर्षी देतील का नाही हे काही निश्चित सांगता येणार नाही. काय झालं, काल गावातीलच एक तरुण पकडला होता का जावई म्हणून, पण तो निष्ठून गेला. मग आता आमच्या वडिलाला माहीत होतं की तो पकडलेला आहे, त्यामुळे ते निवांत बसले होते दारासमोर. पण अचानक मध्ये ते आले आणि त्यांना घेऊन गेले. तर आता काय, आता गावची परंपरा आहे, तर काय त्यांना बोलण्यात बी काय हे नव्हतं. मग आता गावची परंपरा आहे तर थोडासा मला दुःख बी वाटतंय, थोडा आनंद बी वाटतोय. जाऊ द्या, काही दिवसानंतर का ते वडील आता काय, आता त्यांचं वयच आहे 70-75 वर्ष, त्याच्यामध्ये त्यांना मान भेटला, त्याचं बी थोडं आनंद बी वाटतो आणि वयानुसार थोडं दुःख बी वाटतंय. पण जी आहे ती गावची परंपरा आहे, चालत आलेली आहे 90 वर्षापासून, ती आनंदच आहे म्हणायचं. मिरवणूक संपल्यानंतर जावयाचा यथोचित सन्मान करण्याची इथं प्रथा आहे. यंदा सोन्याच्या वाढत्या दरामुळे दरवर्षी दिली जाणारी सोन्याची अंगठी देता आली नाही, तरी शिवाजीरावांना नवीन वस्त्रांचा आहेर मात्र देण्यात आला आहे. काळ बदलला तरी विडा गावाने आपला सांस्कृतिक वारसा आणि गावरान जिव्हाळा आजही तितक्याच दिमाखात जपला आहे. या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.